हॅलो, गुड इव्हनिंग. कसे आहात सगळे? परत एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर संध्याकाळ झाली आहे आणि दिवसभराची सगळी कामं आटपलेली आहेत. म्हणजे दिवसभराचीच आटपली, संध्याकाळचं बाकीच आहे. तर मगाशीच मार्केटला गेली होती. त्यावेळेला शूट वगैरे काही केलं नाही मी. अथर्वला शाळेतून आणलं आणि तशीच घाईघाईत गेली, कारण भाजी काहीच नव्हती घरी. आणि मी काय रोज-रोज जात नाही भाज्या आणायला मार्केटला. मी एकदाच जाऊन 3-4 दिवसाची घेऊन येते. कारण सारखं-सारखं मला बाहेर जायला भेटत नाही. कारण हिला कोण बघणार ना, आणि हे पण कामावर असतात. ऑफिसला गेले की मग प्रश्न पडतो. मग आज भाजी पण काही नव्हती आणि वेळ पण होता थोडा, म्हणून पटकन जाऊन आली. तर जाताना काही शूट वगैरे केलं नाही मी. मी म्हटलं येताना करेन, तर धो-धो पाऊस लागला आणि छत्री मेन म्हणजे घेऊन गेली नव्हती. त्याच्यामुळे थोडं भिजायला पण झालं. तर घाईघाईत आली आणि तीर्थाजवळ मम्मी होती. मम्मीनीच भरवलं तिला संध्याकाळचं आणि खेळत होती ती. मग आली मी आणि काय एवढं काही काम नव्हतं. जरा झाडू वगैरे काढला आणि मग हे करायला बसली. आधीची डिझाइन पण माझी अर्धवट होती, ती पण कंप्लीट केली आणि ह्या 2 करायला घेतल्या मी. अ, कारण काहीच काम नव्हतं आता संध्याकाळी, फक्त भाजीच बनवायची होती. तर ती करायला जरा वेळ होता, कारण एवढ्यात काय आम्ही जेवत नाही. कारण तीर्थाचे पप्पा पण कामावर गेलेले ना, तर ते यायच्या अर्धा तास आधी घेते करायला, म्हणजे होऊन जाते. मग हे करायला घेतलं आणि तीर्थाजवळ पण मम्मी होती ना, त्याच्यामुळे काय मला तिचा काही डिस्टर्बन्स नव्हता एवढा. मध्ये-मध्ये ती काही येत नव्हती. त्यामुळे हे मेन काम करून घेतलं. बरं, आज गुरुपौर्णिमा होती आणि माझा गुरुपौर्णिमेचा दिवस असा होता. काही खास केलं नाही त्या दिवशी मी. अ, ठरवलेलं होतं भरपूर काय-काय, पण नाही भेटलं मला करायला. ठीक आहे. आणि बाकी काय नाही. बाकी कसे वाटतात माझे व्हिडिओ जरा प्लीज कमेंटमध्ये सांगा. कमेंट करा, म्हणजे जर काही चुकत असेल तर तेही सांगा, म्हणजे मला कळेल. आणि फिनिशिंग बघा ह्या रांगोळीची एकदम व्यवस्थित अशी आलेली आहे. ही तुम्हाला लांबून दिसत असेल. मी कधीतरी एकदम व्यवस्थित समोरून पण एक पूर्ण व्हिडिओ करेन काय-काय झालेल्या डिझाईन्सचा. बरं, हा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी पण सकाळचं काय-काय कामं थोडीफार आटपलेली. आणि आज जेवणाचा मेनू सगळंच करायचं नव्हतं मला. कारण अथर्वचे पप्पा आज घरातून काम करणार होते. म्हणून सगळंच करणार नव्हती. म्हटलं एकच काहीतरी करूया. संध्याकाळचं पण मी वेगळं ठरवलेलं. म्हटलं आज ते करू. तर मसाले भात आज ठरवला होता करायचा. तर माझी अंघोळ वगैरे झालेली आणि तीर्थाची पण झालेली. तिचं पण सगळंच आवरलं होतं. पण तिला 2 वेळा मी झोपवायला घेतलं, पण तिचं काही झोपायचं नावच नाही. तर म्हटलं आता काय करू? ती मग खेळते, किंचाळते, तिचं चालू होतं तिचं. तर इथे मी आता जो भात बनवते ना, तो आता कोण म्हणेल खिचडी बनवली किंवा कोण म्हणेल मसाले भात किंवा कोण म्हणेल वाटाणा भात. तर मला असा भात आवडतो. मी ह्याला मसाले भातच म्हणते. डायरेक्ट कुकरलाच लावते आणि बरं पडतं. कधीतरी हे एकच असं बनवलं की थोडंसं रिलॅक्स पण वाटतं. रोज-रोज तेच म्हणून आज मी हे ठरवलं. तर त्यात आता तिथे तीर्था काही नाही काय तोंडात घालायला लागतं. काही जे भेटेल ते तोंडात घालते. सारखं तिच्याकडे 2-2 मिनिटांनी लक्ष ठेवावं लागतं. सध्या ते चालू होतं माझं. आणि इथे कांदा, टोमॅटो घेतलंय, फोडणीला घातलंय आणि सगळे मसाले पण घातलेत. जोरजोरात ती किंचाळत होती. मी ऐकवणार होती, पण म्हटलं नको. म्हणतील की काय मुलीला रडवत ठेवलंय आणि कामं करते, तर ती रडत नव्हती. म्हणून मी म्यूटच केला आवाज व्हिडिओचा. जाऊ दे. अथर्व पण ट्युशनला गेलेला आणि त्याचे पप्पा पण वरती काम करत होते. अथर्व बोलला होता, "मम्मी मी यायच्या आधी पटकन काय ते आटप, उशीर होतो मला" असं. आणि आणखीन एका मैत्रिणीने सांगितलं की किती मसाला टाकते, तर मला तिखट आवडतं आणि मुळात हा दिसतोय एवढा मसाला, पण ते खाताना ना तिखट नाही लागत. त्याच्यामुळे आणि मेन म्हणजे हा मसाल्याचा ना माझा छोटासा चमचा आहे ना, त्यामुळे ते एवढ्या वेळा ते मला स्पून टाकावे लागतात. म्हणून ते दिसताना असं दिसतं की बापरे! केवढा मसाला घातलाय, पण ते नाही, ते असं तिखट आहे. आणि जसा कलर दिसतोय ना ॲक्चुअली तसं मला आवडतं तिखट-तिखट. पण नाही, ते तिखट नाही झालेलं आहे. आणि इथे मी वटाणा आणि हिरवे वाटाणे असतात ना ते आणि बटाटा पण घातलाय आणि डाळ आणि तांदूळ आधीच धुवून ठेवलंय.
त्यानंतर इथे व्यवस्थित परतून घेतला मसाला आणि त्याच्यामध्ये डाळ तांदूळ घातले, धुवून ठेवलेले मी ते व्यवस्थित परतून घेतलं आणि थोडं पाणी घातलं, म्हणजे जेवढं पाहिजे होतं तेवढं, कारण कमी घातलं ना तर ती करपतं, लागतो भात खाली कुकरला, म्हणून जरा जास्तच पाणी घातलं. तीर्थाचं बघा काय चालू आहे ते, बॅकग्राऊंड म्युझिक देते ती. काय झालं ओ काय झालं माझ्या बाबूला? हो टाटा टाटा दादा. तर इथे पण तुम्हाला वाटत असेल की रडते करून, तर ती रडत नाहीये. तिची पाण्याची बॉटल आहे ना ती चेअरच्या खाली गेली, म्हणून ती किरकिर किरकिर करते. आणि इथे झालंय माझं कुकरला लावून, आणि इथे तीर्थाचं जे मी पाणी बनवते ना, बाळशे पाणी वावडिंगचं, ते पाणी बनवायला ठेवलंय तिला पाजायला. कारण सकाळी केलं होतं ते चुकून सांडलं गेलं माझ्याकडून, म्हणून परत दुसरं बनवलं. आणि थोडी भांडी पण होती, ही भांडी लावली नव्हती, रात्रीची भांडी आहेत. सकाळी ती झोपली होती म्हणून अलगद आवाज येईल म्हणून मी ते नाही लावली, ठेवून दिली तशीच. आणि बेसिनमध्ये मग काय काय भांडी होती ती घासते, कारण तीर्थात जरी किरकिर करत होती ना, म्हणते मम्मीने जरा तिला उचलून घेतलं, गप्प राहिली, तिला उचलून घेतलं की ती शांत होते. रडत नाही ती अशी, पण ती किंचाळत राहते, त्याच्यामुळे असं वाटतं की ती रडते करून. तर झाले शांत आणि ती झोपली. मम्मीने झोपवलं तिला, कारण ती झोपायलाच आलेली मेन म्हणजे, कारण तिची सकाळी आंघोळ झाली ना की तिची परत एक झोप होते जेवायच्या आधी 15-20 मिनिटं तरी. ती झोपली, मग मी तेवढ्या वेळा ती भांडी वगैरे सगळी माझी आवरून घेतली. आणि अथर्व पण आला ट्युशन मधून, मग कुकर पण थंड झाला आणि त्याला जेवायला वाढलं. मस्त गरम गरम भात होता, आणि म्हणतो लोणचं पण पाहिजे मला बरोबर, म्हणून लोणचं आणि भात दिला त्याला खायला. क्लोज कर, मस्त आहे ना. लोणचं पण बस जरा. तर इथे लादी पुसत होती, म्हणून मी तीर्थाला इथे बेडवर ठेवलं, आणि ती खाली पडू नये म्हणून चेअर आणि तिचं छोटं कपाट आहे ते लावलं साईडला. तर तिची करामत बघा कुठे येऊन पोचली, ती तिथेच होती मी बाजूला, पण तिचं किती मस्ती तिची ती बघा. मला काहीच नाही काम करून द्यायचंय, सगळं घरामध्ये. काय चाललंय बाबू, काय या हा? आज काहीच काम नाही करून देत आहे, काहीच काम नाही करून देत आहे. हा काय बघते बघ, सगळेजण काय बोलतायत बघ. हा काय बोलताय सगळेजण,
काम नाही करायचं? हां हां बघा ते जरा मी तिकडे किचनमध्ये गेली की हिचं सुरू होतं आहे. हां माम कोण देणार आपल्याला जेवायला? कोण देणार आहे? बोल बोल, आम्हाला जेवायला कोण देणार? अजिबात आज ऐकत नाही, सारखी किचनमध्ये येते. तोडशी थांब. आता नाही आता नाही, तुम्ही खेळा तिकडे. हां दादा येईल आता क्रिकेटवरून आणि मग ओरडेल, मम्मी अजून जेवण नाही केलं असं बोलेल. पण त्याला त्याच्या बहिणीची कर्तूत नाही दिसत है ना. आज ना मी काहीच नाही, आज तर रांगोळी मॅटला पण हात नाही लावलाय. अवतार बघ मला काय काय करायचं. बसूया असं मांडे घालून. पप्पाच्या गाडीचा आवाज आला. आई ग, कुकर लावलाय फक्त, त्यात तिची फक्त चिमटी लावली, बाकी काही काम नाही केलेलं. ताता हां नुसतं रडायचं, शी करायची. हां ताता नाही. जा मला चपात्या केल्यात फक्त, अजून भाजीचा पत्ता नाही आहे. चल इथे तू खेळ. 2 शिट्या गेल्या, 2. आता असे खेळायचं गप्पा. हॅलो बोल सगळ्यांना. हाय, कसे आहे सगळे? बोल. चला आता ती बसली आहे, भाजी करायला किती पटकन. ती खेळते तोपर्यंत मग इथे पाल्याची भाजी मी साफ करून धुवून ठेवलेली. ती गरम पाण्यामध्ये ठेवली जरा गरम व्हायला 10-1 मिनिटं. चुकलं माझं, जरा अजून ती मोडायला हवी होती. घाई मला सुचलं नाही ते, म्हणून ते गरम पाण्यात जरा ठेवली. जरा बारीक अजून केली असती तर लगेच झाली असती, पण जाऊ दे, झाली होती छान व्यवस्थित. ती केली आणि तीर्था काय खेळतच होती आणि तेवढ्यात अथर्व पण आला. ही बघा आली इथपर्यंत. तिचं ना हळूहळू परत इथे पुढपर्यंत येते. मला परत तिला तिकडे किचन हॉलमध्ये जाऊन ठेवावं लागतं. हे असं चालू असतं. त्यानंतर फोडणी घालायला घेतली. इथे पालक मी मगाशी गरम पाण्यात ठेवलेला ना, तो त्याच्यातून काढून थंड पाण्यात ठेवला होता जरा वेळ. इथे कांदा टोमॅटो परतेपर्यंत मी तिथे मिक्सरला पण लावून घेतला पालक, आणि त्याच्यामध्ये पालकमध्ये जराशी एक मिरची आणि 3-4 पाकळ्या लसणीच्या घातल्या होत्या. तर इथे बघा ह्याचं आल्या काय चाललंय ते. मी ह्याची भाजी, पालक पनीरची भाजी बनवते ना, तर हट्टच करायला लागला. मी पनीर कापून देतो, आधी अंघोळ करून येतो. तर मी म्हटलं नाही, तुला लेट होईल, कारण तो खूप उशीर करत असतो, टाइमपास करतो बाथरूम मध्ये. मी म्हटलं नाही, मी कापेन ते. तर हट्टच केला. तर त्याने स्वच्छ हात वगैरे धुतले, हातपाय धुतले आणि मला पनीरचे पीसेस करून दिले व्यवस्थित. आणि मग गेला तो अंघोळीला. तर इथे बघा पालकचा काही कलर काही चेंज नाही झालेला आहे. छान अशी ग्रेव्ही पण झाली. हे छान ग्रेव्ही पण थोडी घट्ट दिसत होती. तर मी काय केलं, मिक्सरचं भांडं जरासं धुतलं आणि ते पण पाणी घातलं ह्याच्यात. तर अथर्व ओरडत होता की मम्मी जास्त पाणी नको करू. त्याचं चाललेलं. आता आवडीने खायला लागला तो. त्याला पनीर खूप आवडतं आणि मेन म्हणजे दरवेळेला मी पनीर आहे ना किसून घालते. तर आज म्हणाला नाही, क्यूब्सच कर, म्हणून त्याने स्लाइस कापून दिलेत पोळी आणि तसेच घालायला सांगितले मला. आणि व्यवस्थित त्याने कापलेत बघा, कट टू कट. खाल्ले पण त्याने त्यातले थोडेफार. आणि छान झाली होती भाजी. आणि हे पण आले होते. तीर्थाचं पण झालं होतं किमतीचं, फक्त भरवायचं होतं तिला, म्हणून ते भरवायला घ्यायचं होतं मला, म्हणून मी हे सगळं आवरलं पटापट. आणि चला तर मग असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. एवढे जण तुम्ही माझे व्हिडिओज बघतात, एकाने तरी कमेंट करा जरा काहीतरी.
गमतीने बोलते हां, कारण आणखीन बाकी काय नाही. थँक्यू. कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक, शेअर, कमेंटसुद्धा करा. इथेच आता मी व्हिडिओला एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.